नमस्कार मित्रांनो, फार दिवसांनी मी आपल्या भेटीला यूट्यूबवर आलेलो आहे. आई वडिलांची पुण्याई आणि देवादिकांचा आशीर्वाद यामुळे मी तोंडाचा लकवा झाला असताना देखील बरा होऊन तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवून टाकला आहे. त्याला आपण पूर्ण पहा आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा प्लीज. संध्याकाळची वेळ होती. मीना भाजी घेऊन घाबरलेल्या अवस्थेत मागे पुढे पाहत चालली होती. काय झालं असेल? कोणी मागे लागलं असेल का? हो, मागेच लागलं होतं. कोण? भूत. भूत? हो, भूत. पांडुशेठचं भूत. तिचा नवरा जो 6 महिन्यापूर्वी वारला होता. नवरा भूत बनून बायकोच्या मागे लागलाय. नवलच वाटतं नाही का हो? मीना घाईत चालली होती. इतक्यात तिच्या कानात मीना, मी आलोय असा आवाज आला आणि मीना किंचाळत लोक तिच्या अक्षराने पाहू लागले. काही बायका घाबरून तिला धरायला लागल्या. अगं काय झालं? तो आलाय. तो कोण? पांडुशेठ. तुझा नवरा? तो तर मेलाय. त्याचं भूत आलंय. कुठं आहे? मीना फारच घाबरली होती. सगळा अंग थरथरत होतं. बायकाने तिला धरलं आणि तिच्या घरी आणलं. तोपर्यंत शेजारच्या सावंत काकी आल्या होत्या. काय झालं? बहिणी, तिला पांडुशेठचं भूत दिसलं. काल पण असंच काहीतरी बोलत होती. पण भर रस्त्यात हिला कसा दिसला असेल तो? माझ्या कानात मीना, मी आलोय असं म्हणाला. तुला दिसला का तो? नाही, फक्त आवाज आला. सावंत काकी ही रात्री घरी एकटीच कशी राहील? मी तिच्या भावाला बोलवते. भूत असतात का ग? गेल्या वेळेला हिने पाहिला होता. तिच्या मनावर परिणाम झाला असेल. कुणास ठाऊक. तिचा भाऊ येऊन दे, मग बघू. अगं पण फोन तरी करा. हो, लावते. सावंत काकी फोन लावतोय. हॅलो हॅलो, दत्तू, अरे घरी ये भाऊ लवकर. तुझी बहीण खूप घाबरले आणि कसं तरीच करते. हो, ये लवकर. हो. मित्रांनो, आपण प्लीज हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि सबस्क्राईब करा. मला सबस्क्राईबची भरपूर गरज आहे. धन्यवाद.